आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जोशी मॅडम येऊ का? या. अहो जोशी मॅडम, खरंच बरं झालं तुम्ही आलात. संचिता मॅम या जोशी मॅडम या आपल्या हॉस्टेलच्या चेकिंगसाठी इथे येतात. मॅम नमस्कार. नमस्कार. आणि तुम्हाला सांगू का? नाही मॅडम, इट्स ओके. आणि तुम्हाला सांगू का, मागे एकदा मॅम इथे चेकिंगसाठी आल्या होत्या तेव्हा इथल्या हॉस्टेलमधल्या मुलीची बहीण इथे चोरून राहत होती. हे आम्हाला माहितच नाही. आठवतं ना मॅडम तुम्हाला? पण जोशी मॅडमच्या बारीक नजरेने ते बरोबर पकडलं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी त्या मुलींना फाईन सुद्धा भरायला लावला. हो की नाही मॅडम? हो, ते तर माझं कामच आहे. हॉस्टेलचे अकाउंट वेळोवेळी तपासून पाहणे. हॉस्टेलमध्ये कुणी न सांगता येऊन राहतंय का? पाहुणी म्हणून आलेली कुणी जास्त दिवस राहत तर नाहीये ना? हॉस्टेलमध्ये स्वच्छता होते की नाही? हॉस्टेलमध्ये शिस्त पाळली जाते की नाही? या सगळ्या गोष्टींची तपासणी करणं ही माझी ड्युटीच आहे. खरंय मॅडम, खरंय. आणि तुम्हाला मनापासून एक सांगू का, तुमचं लक्ष आहे ना म्हणून हे हॉस्टेल शिस्तीत चाललंय खरंच. त्यामुळे मी स्वतःहूनच ठरवलंय की मी तुमची मदत करणार आहे. मदत? हो. कसली मदत? मला एक गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती की यावेळी इथे एक मुलगी फुकटात राहते. म्हणजे ती आधी या हॉस्टेलवरच राहायची, पण तेव्हा सुद्धा तिच्या किती चैनी, ऑफिसच्या पार्ट्या काय, पार्ट्यांसाठी शॉपिंग काय आणि बरंच काही. मॅम, शिखा जे सांगते ते सगळं खरंय. ती काय मुलगी स्वतःच्या स्टोरीज बनवते, वॉर्डन मॅमना सांगते आणि वॉर्डन मॅम अगदी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवतात. बिचारी एकटी आहे, संकटात आहे म्हणून सतत तिला मदत करत असतात. हो ना. हो. आणि मॅडम तुम्ही मला सांगाय बरोबर आहे का? म्हणजे आपल्या वॉर्डन मॅडम सगळे नियम सोडून तिच्यासाठी सगळं करत असतात. म्हणजे रात्रीच्या वेळी इथे हॉस्टेलमध्ये बाहेरून शिलाई मशीन आणून तिला इथे काम करायला परवानगी देतात. आणि ऑफिसच्या नावाखालीला पार्ट्यांना जायचं असतं त्यालाही परवानगी द्यायची. कळलं, सगळं बॅकग्राऊंड कळलंय मला.